नमस्कार. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण भाषण बघणार आहोत. सर्वात आधी महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन. महात्मा बसवेश्वर यांच्यावर भाषण करत असताना काही महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणात येणं अपेक्षित आहे. वास्तविक पाहता महात्मा बसवेश्वर यांच्या चरित्राचा आणि कार्याचा वेध घेत असताना एक ग्रंथ सुद्धा पुरेसा असणार नाही आणि मग 10 मिनिटाचं भाषण पुरेसं कसं असू शकेल. त्यानंतर सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आपल्या बोलण्यामध्ये भाषणामध्ये येणं आवश्यक आहे. अक्षय तृतीयाला बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरी केली जाते. 12व्या शतकात समतेचा बंधुत्वाचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक धर्मसुधारक होतेच होते, एक महान असे तत्वज्ञ सुद्धा होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी मूल्य मानवी कर्तव्य याबद्दल बसवेश्वर यांनी सांगितलेला विचार अत्यंत महत्वाचा आहे. काही टप्पे आपल्याला बघावे लागतील, काही महत्वाच्या गोष्टींच्याकडे आपल्याला या भाषणातून प्रकाश टाकावा लागेल की जेणेकरून नव्या पिढीला महात्मा बसवेश्वर यांच्या कामाचा त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आवाका लक्षात येईल आणि त्याचं अनुकरण करणं या नव्या पिढीला सुद्धा सोपं जाईल. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म हा विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडीमध्ये झाला आणि बागेवाडीचं नंतर बसवण असं नामकरण झालं. बिदर ही बसवेश्वर यांची कर्मभूमी मानली गेली आणि बागलकोट जिल्ह्यातलं कुडल संगम हे त्यांची ऐक्यभूमी मानली गेली. खर तर महात्मा बसवेश्वर यांच्या जन्माला 900 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेलाय आणि या 900 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे. या भाषणाच्या निमित्तानं काही महत्वाच्या गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष वेधावं लागेल आणि प्रकाश टाकावा लागेल आणि सर्वात महत्वाचा म्हणजे समतेचा जो विचार आहे तो समतेचा विचार महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकामध्ये मांडला. तो नुसता मांडला नाही तर तो रुजवला. बंधुत्वाचा जो विचार आहे बंधुत्वाचा विचार सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी मांडला आणि तो लोकांच्या मध्ये रुजवण्यासाठी खरं तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे. बसवेश्वर या बसवेश्वर नावांमधले पहिले जे 3 अक्षर आहेत ब हे बंधुत्वाचं ब आहे, स समतेचं स आहे आणि व जे आहे तो विवेकवादाचा आहे. याचा अर्थ इतकाच आहे की या सगळ्या पातळींवर महात्मा बसवेश्वर यांनी जे काम उभा केलं ते काम विलक्षण असं प्रभावी आणि परिणामकारक होतं. खर तर थोर महापुरुष समाज सुधारक आणि समतेच्या विचारांची बीजे पेरणारे एक महान तत्वज्ञ म्हणून सुद्धा महात्मा बसवेश्वर यांच्याकडे बघितलं गेलं आणि आजही पाहिलं जात आहे. तर दरवर्षी अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरी होते. ही जयंती साजरी करत असताना सामाजिक उपक्रमांची मालिका अखंडपणे सुरू असते. जन्माला 900 वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा आजही महात्मा बसवेश्वर यांनी मांडलेला विचार अनेकांच्या जगण्यामध्ये आहे, अनेकांच्या वागण्यामध्ये आहे आणि तो असणं आवश्यकच आहे. महात्मा बसवेश्वर यांचं एक प्रसिद्ध वचन आहे, काय कवे कैलास. या वचनाचा अर्थ असा आहे की तुमची कर्तव्य इतकी श्रेष्ठ असायला हवीत आणि कर्तव्य हेच तुमचं खरं स्वर्ग आहे. इतक्या छोट्या वचनातून इतका व्यापक विचार मांडणारे महात्मा बसवेश्वर हे अतिशय महान असे व्यक्तिमत्व आणि महापुरुष म्हणून या देशानं अनुभवले आहेत. ते नेहमी असं सांगायचं की कामात भेद मानू नका, प्रामाणिकपणा कुठलंही काम करा, जिभेवर गोडवा आणि हृदयामध्ये दया असली पाहिजे. मानव सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचं सातत्यानं सांगत राहिले. अनुभव मंडप जो आहे ना तो सगळ्यात मोठं काम आहे. अनुभव मंडप या संदर्भामध्ये बोलत असताना एक गोष्ट महत्वाची सांगावी लागेल की जगातील पहिली लोकशाही संसद म्हणून ज्या अनुभव मंडपकडे पाहिलं गेलं ते अनुभव मंडप हे 12व्या शतकामध्ये. तर ते लोकशाही संसद म्हणून का पाहिलं गेलं तर त्या अनुभव मंडपामध्ये कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पंथाचा आणि स्त्री पुरुष हे सगळे कुठलाही भेद नसलेली माणसं त्या अनुभव मंडपामध्ये यायची आणि आपली भूमिका आपली मते निर्भयपणे मांडायची आणि ती मोकळीक ती लोकशाही खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वर यांनी उपलब्ध करून दिली होती. आणि म्हणून अनुभव मंडप ही जी संकल्पना ही संकल्पना आजही आपल्या या अखिल मानव जातीसाठी प्रेरक आणि आदर्शवत अशी आहे. खरं तर त्याच्यामध्ये 770 असे सदस्य होते. 770 सदस्यांच्या पैकी 70 या महिला होत्या आणि त्यातल्या सुद्धा 43 ज्या आहेत त्या वचनकार महिला होत्या. खरं तर जाती वर्ण व्यवस्था याविरुद्ध बंड पुकारलं ते महात्मा बसवेश्वरांनी, तेही 12व्या शतकात. आणि म्हणून आंतरजातीय विवाह त्या काळामध्ये बसवेश्वर यांनी लावून दिला. खरं तर अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी एक काम केलं ते म्हणजे की त्या माध्यमातून त्यांनी लोकशाहीवादी आधुनिक आणि तसेच समतावादी रचनेचा खऱ्या अर्थाने पाया रचला. दासोहा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे.
म्हणजे अन्नदान करण्याच्या अनुषंगाने तो शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. आणि महात्मा बसवेश्वर यांचे एक वैशिष्ट्य होतं की अन्नदान तर कराच करा, त्याचबरोबर दया करा, या सगळ्यात महत्वाची की मानवी सेवा करा. आणि इतकं अफाट काम महात्मा बसवेश्वर यांनी उभा केलं. कल्याण नगरीमध्ये ते जितका काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत होते तितका काळ त्यांनी सामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या जाती धर्माला कोणताही भेद न मांडता अशा सगळ्या घटकांसाठी त्यांनी अफाट असं काम उभा केलं. महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवेश्वर असं म्हटलं जातं आणि कर्नाटकामध्ये बसवण्णा असा उल्लेख केला जातो. आणि म्हणून समतेचा विचार ज्यांनी 12व्या शतकामध्ये मांडला. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक विषमता, जातीभेद, धर्मभेद याबद्दल सुरुवातीला ज्यांनी भाष्य केलं, जी कृती केली ती महात्मा बसवेश्वर सगळ्यांसाठीच आदरणीय आणि अनुकरणीय असे आहेत. आपल्या देशामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. हे उपक्रम घेत असताना मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करेन की म्हणजे ज्या अर्थी की 12व्या शतकातला आणि आताचा जर कालखंड तुम्ही पाहिला, आज पण बऱ्याच गोष्टींचा भेद केला जातो. पण 900 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी जी बंडखोरी केली होती ती बंडखोरी ही मानवतावादासाठी होती, ती बंडखोरी होती, ती मानवी मूल्य जपणुकीसाठीची होती, ती समानतेची होती आणि आधुनिक आणि समतावादी विचारांचा पाया रचण्यासाठीची होती. आणि म्हणून मी असं सांगेन आणि मी असं प्रामाणिकपणे सर्वांना आवाहन करेन की महात्मा बसवेश्वर हे समजून घेण्यासाठी खरं तर आपलं आयुष्य सुद्धा पुरं पडावं. कारण त्यांनी मांडलेला विचार, हा विचार त्यातला एक वचन जरी आपण आचरणात आणलं तरी सुद्धा आपल्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखा अनुभव आपल्याला घेता येईल. मी सर्वांना असं सांगेन की महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करत असताना या निमित्ताने जे उपक्रम आपण घेणार आहोत तर त्या उपक्रमांमध्ये आपण अन्नदान घेणार आहोतच आहोत. मात्र मी असं सांगेन की महात्मा बसवेश्वर यांचे चरित्र, त्यांची वचनं, या सगळ्या गोष्टींचं स्मरण या जयंतीच्या निमित्ताने झालं पाहिजे. आणि ज्या महापुरुषांनी इतक्या 900 वर्षापूर्वी समतेचा विचार मांडला, ज्या महापुरुषांनी 900 वर्षापूर्वी जात आणि भेद निर्मूलनाचा विचार मांडला, ज्या महापुरुषांनी आर्थिक विषमता किती घातक आहे हे 900 वर्षापूर्वी सांगितलं, असे महापुरुष महात्मा बसवेश्वर आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि मी पुढे एकदा या जयंतीच्या निमित्तानं बसवेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मी विनम्र अभिवादन करतो.